त्यानंतर एक कार्यक्रमाच्या प्रोटोकॉल प्रमाणे आपण आजच्या कार्यक्रमाचे जे आपले अध्यक्ष आहेत मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस सन्माननीय सरचिटणीस ऍडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, मी यांना विनंती करतो की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. ते केटीचे महाविद्यालय यांच्या वतीनं आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीनं आयोजित गझल लेखन कार्यशाळेला उपस्थित असलेल्या ज्यांचं आपण मार्गदर्शन घेणार आहोत त्या डॉक्टर सबिया इनामदार, डॉक्टर अशोकराव पिंगळे, प्राचार्य व्ही.बी. गायकवाड सर, संजय पाटील सर, उपस्थित सर्व फॅकल्टी मेंबर्स आणि विद्यार्थी मित्रांनो, एक वेगळा असा उपक्रम केटीच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून इथं होतो याच्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. गझल लेखन कार्यशाळा म्हणजे आता तुम्ही सर्वच जण गझल लिहिण्यासाठी शिकणार आहात असं दिसतंय. त्याच्यामुळे भरपूर नवीन गझल तयार होतील. गझल हा प्रकार खरोखरीच एक अतिशय विलक्षण असा प्रकार आहे आणि मग पिंगळे सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये उर्दू भाषा ही जगातली एक अशी भाषा आहे की त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने उत्कट भाव त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. याचं कारण आपल्याला माहिती आहे की इंग्रजीचे जे काही अल्फाबेट्स मला वाटतं 21 किती 26 तर उर्दू मध्ये 42 कितना आहे मॅडम उर्दू नाही होत आहे. तर इतकी समृद्ध भाषा आहे आणि त्याच्यामुळं तिथे आपल्याला आपले विचार जे काही मांडायचे असतात ते त्या ताकदीने त्या ठिकाणी मांडता येणं शक्य होतं. त्यामुळं एखादी गोष्ट आपण सांगताना जे काही साध्या भाषेमध्ये जेव्हा सांगतो किंवा ज्याला गद्य भाषेमध्ये सांगतो त्याच्यापेक्षा ते पद्य भाषेमध्ये सांगितलं तर त्याचा इफेक्ट खूप चांगला येऊ शकतो. आता याच्यातले अनेक कंगोरे असतात. त्याच्यामध्ये गझल लेखन करणं म्हणजे फक्त शब्दाला शब्द मिळवणं आणि यमक जुळवणं असं नसतं. तर त्याच्यामध्ये त्याचे काही नियम असतात. ते सर्व नियम पाळून हे गझल निर्मिती होत असते. त्याच्यामध्ये मक्ता असतो, नंतर शेर असतात आणि नंतर शेवटी काय म्हणतात बाळासाहेब हा तर ते हे आज या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे. त्याच्यामध्ये त्या गझलमध्ये जो शेवटची हे असतात ओळी असतात त्याच्यामध्ये त्या ज्यांनी ती गझल लिहिलं त्याचं नाव असतं, कवीचं नाव त्या याच्यामध्ये आलेलं असतं. हे सगळं होत असताना अलीकडे मराठी भाषेमध्ये सुद्धा गझल लेखनाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालंय. आपल्याला माहिती आहे की सुरेश भट यांचं गाणं उशीर होता काल रात्र झाली, त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशा मराठी गझल्स या लिहिलेल्या आहेत. गझलच्या प्रेमामध्ये मी इयत्ता 8वीत 9वीत असतानाच पडलो. त्यावेळेस आपल्याकडे टीव्ही वगैरे काही नव्हता, परंतु रेडिओ पाकिस्तान हे ऐकण्याची मला आवड निर्माण झाली आणि त्या काळामध्ये पाकिस्तानी शायरांच्या ज्या काही गझल त्या गझल अतिशय मला भावून गेल्या आणि त्यानंतर अनेक वर्ष आणि अजूनही या गझल या प्रकारामध्ये मला अतिशय आनंद वाटतो. त्यामध्ये विशेषतः जे पाकिस्तानी शायर आहेत किंवा जे पाकिस्तानी गायक आहेत यांचं जे काही काम आहे ते खरोखरीच वाखाणण्याजोग आहे. अलीकडच्या काळामध्ये भारतातले सुद्धा काही चांगले गायक असतील किंवा काही चांगले गझलकार असतील त्यांच्या सुद्धा गझल ह्या अतिशय सुंदर आहेत. परंतु हे सगळं होत असताना आता आपल्याला सुद्धा जर या क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल, गझल लेखन करायचं असेल तर भरपूर वाचन आपण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये हे जे काही जुन्या काळच्या गझल्स असतील या सगळ्या आपण ऐकल्या पाहिजे. त्याच्यामध्ये मेहदी हसन असतील, गुलाम अली खान असतील, त्याचबरोबर बेगम अख्तर असतील, अशा अनेक गायकांच्या गझल या ऐकल्यानंतर त्या आपोआप लक्षात राहतात. मला वाटतं 200 तरी गझल तोंडपाठ असतील गुलाम अली आणि मेहदी हसनच्या. कारण ते एकदा ऐकल्यानंतर त्याच्यामधली जी गेयता असते त्या गेयतेमुळे आपल्याला ते फार पाठ करण्याची गरज नाही, ते आपोआप आपले मुखोद्गत होऊन जातात. त्यामुळे या काव्य प्रकारामध्ये डुंबून जाणे हा खऱ्या अर्थाने एक स्वर्गानंद असतो. आपल्या दिवसभराच्या कामाच्या गडबडीमध्ये जेव्हा एखादी सुंदर अशी गझल आपण ऐकतो त्यावेळेस खरोखरीच आपल्या मनावरचा सगळा ताण तणाव हा निघून जातो आणि नव्या उमेदीने आपण त्या ठिकाणी
काम करायला सुरुवात करतो. उर्दू ही भाषा खरं म्हणजे आपल्या हिंदुस्थानामध्ये पूर्वीच्या काळामध्ये उर्दू आणि फारसी ही भाषा शिवाजी महाराजांच्या राज्य कारभारामध्ये सुद्धा दरबारी भाषा म्हणून वापरली गेलेली आहे. अनेक फरमान हे उर्दूमध्ये आणि फारसी भाषेमध्ये निघायचे. ही भाषा खऱ्या अर्थाने भारतीय भाषा आहे, परंतु आपण त्याला ही पाकिस्तानची भाषा असं त्याला लेबल लावलेलं आहे. तरी तसं नाहीये. तर ही भाषा उर्दू भाषा ही आपली भारतीय भाषा आहे आणि या भारतीय भाषेचा अभ्यास करणं हे मला वाटतं आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे. विशेषतः साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी नक्कीच उर्दू भाषेचा अभ्यास केला पाहिजे. या निमित्ताने या कार्यशाळेला आलेल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. या कार्यशाळेमध्ये आपल्याला जे काही मार्गदर्शन मिळणार आहे ते मार्गदर्शन आपल्याला नक्कीच यापुढील काळामध्ये गझल लेखनासाठी आणि गझल समजून घेण्यासाठी नक्कीच ते कामात येईल असं मला वाटतं. त्यामुळं मी जास्त काही न बोलता या ठिकाणी सगळ्यांना या गझल लेखनाच्या कार्यशाळेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि सबीना मॅडमला मला ऐकायचं आहे, त्याच्यामुळे मी जास्त तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फार काही वेळ घालत नाही. आणि आपण सर्वच जण आता या गझलच्या कार्यशाळेचा नक्की आनंद घेऊया. धन्यवाद.